ज्यांच्या हातामध्ये गेली 20-20, 25-25, 30-30 वर्ष महानगरपालिका आहेत, ज्याच्यामधनं शहराचा तर विकास झालाच आहे, पण मराठी माणूसही उद्ध्वस्त झालाय. माननीय बाळासाहेब असताना या सगळ्या गोष्टींकडे एक बारीक लक्ष तरी असायचं. नंतर तर काय बारीक लक्ष फक्त पैशावर. आज पण कुठेतरी आणि परवा पण कुठेतरी हेलिकॉप्टरमधून उतरताना उद्धव ठाकरेंची बॅग तपासली. निवडणूक आयोगाच्या लोकांना पण कुठे काय काय कुठे काय तपासायचं हे पण कळत नाही. अहो, ज्याच्या हातात आज पण कधी पैसे बाहेर निघाले नाही त्याच्या बॅगेत काय असणार? फार फार तर हात रुमाल आणि कोमट पाणी. काय असणार त्या बॅगेमध्ये आणि कशासाठी तपासताय? बरं, त्या गोष्टीचा केवढा अवडंबर. आमची बॅग तपासली, आमची बॅग तपासली, आमच्याही तपासलेत. त्यांचं ते काम करत असतात. इथे जू एअरपोर्टला जाताना अनेकदा 2दा-3दा आमच्याही बॅगा तपासतात. त्याच्यामध्ये काय आहे? ते रुटीन आहे. एवढा त्याचा काय तमाशा करायचा? आणि त्याच्यात व्हिडिओ काढतात. तुझं कार्ड दाखव, कोणता अधिकारी आहेस तू, कधी नोकरीला लागला, तुझं अपॉइंटमेंट लेटर दाखव. अपॉइंटमेंट लेटर घेऊन फिरता का? मला जरा सांगा. 20-25 वर्ष आता तुम्ही नोकरी करता. अनेक जण नोकरी करत असतील याच्यापैकी. कोण खिशामध्ये अपॉइंटमेंट लेटर घेऊन फिरतं? काय विचारायचं हेही माहीत नाही. कशाचा कशाला काही संबंध नाही. माझ्या गळ्यात फक्त मुख्यमंत्री पदाची माळ घाला, बाकी गेलं तेल लावत. आज जो सगळा आखा जो तमाशा करून ठेवलेला आहे ना या लोकांनी, माझ्याही मराठी बांधवांना, भगिनींना, मातांना माझी विनंती आहे की हे सगळं डोळसपणे गेल्या 5 वर्षामध्ये काय काय घडलंय ना